चिल्ड्रन्स 1 या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढोरोशी या गावामध्ये। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पाटण, जावली, महाबळेश्वर आणि वाई हे दुर्गम तालुके म्हणून प्रसिद्ध आहेत। सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या घाट माथ्यांवर वसलेली ही दुर्गम गावं। अशाच एका दुर्गम गावामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची एक सर्वांग सुंदर शाळा आहे आणि ही शाळा पाहण्यासाठी आज आपण इथं आवर्जून आलेलो आहोत। ज्ञानरचनावादामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं असे श्री संतोष निकम सर या शाळेमध्ये काम करतायत आणि त्यांच्यासोबत आहेत श्रीमती आवारे मॅडम। हे दोघे जण या शाळेमध्ये काम करतायत। या शाळेविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। मी पहिल्यांदा मॅडमला असं विनंती करतो की त्यांनी आपला परिचय करून द्यावा आणि या शाळेची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपणाला सांगावं। नमस्कार मॅडम। नमस्कार। आजचाच परिचय सरांनी करून दिलेला आहे। माझं नाव विजया अंबादास आवारे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ढोरोशी या शाळेमध्ये मला आता 10 वर्ष पूर्ण होत आहे। या 10 वर्षाच्या काळामध्ये आमचे मुख्याध्यापक श्री निकम सर आणि मी आता सोबत 5 वर्षांचा काळ आहे, आम्ही सोबतच काम करत आहोत। एक नाविन्यपूर्ण अशी आमची उपक्रमशील शाळा आहे। या शाळेत आम्ही सदैव वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यातीलच एक आता नवीन एक उपक्रम सुरू केला आहे, तर सुंदर अशी परसबाग आता फुलवलेली आहे। त्या परसबागेसाठी पाण्याचा प्रश्न होता, तर आम्ही ठिबक सिंचन, तुषार सिंचन याद्वारे सुंदर अशी परसबागही फुलवलेली आहे। या परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडं, फुलं झाडं, त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या ज्याचा आपण वापर पोषण आहारामध्ये नियमित आम्ही करत असतो। फळांचा उपयोग असा होतो की ज्या मुलांना बाजारात जाऊन किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जर फळं घेणं शक्य नसेल, तर त्या मुलांना आम्ही आहारातून पपई, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, अंजीर अशी फळं देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर आता अजून वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये आम्ही नेहमी सततच राबवत असतो। त्यामध्ये संख्या वाचन हा एक आमचा खूप असा स्तुत्य असा उपक्रम आहे। यामध्ये 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्यांना अपेक्षितही नसेल 10 अंकी संख्यांचं वाचन, ती मुलं आमची 2री, 3री, 4थीची मुलं सुंदर असे वाचन करत असतात। त्यामधून त्यांना संख्याज्ञानाची खूप चांगली ओळख झालेली आहे। या संख्याज्ञानाचा वापर त्यांना दैनंदिन जीवनामध्ये होत असतो। त्यासोबतच वेगवेगळे तक्ते असतील, त्या तक्त्यांचा वापरही ते करत असतात। एक छोटासा उपक्रम पत्त्यांद्वारे ही मुलं आमची संख्या तयार करतात। तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियाही त्या सहजरित्या करत असतात। अगदी खेळाच्या माध्यमातून या मुलांना आम्ही शिकवत असतो। एकंदरीत काय, तर ही शाळा आनंददायी शिक्षण देण्यासाठी आम्ही सतत मुलांना प्रेरित करत असतो। या ठिकाणी येणारं प्रत्येक मूल हे शाळेत हसतच आलं पाहिजे अशी आमची इच्छा असते आणि ते त्या पद्धतीने होतच असतं। कारण उपक्रमातून शिक्षण तसेच खेळाद्वारे जर शिक्षण दिलं तर मुलंही हसतच शाळेत येत असतात आणि खेळाद्वारे तर मुलं जास्त शिकत असतात। 3 अंकी 4 अंकी संख्या वाचन असेल, त्यांची बेरीज वजाबाकी असेल, हे पत्त्यांद्वारे तर खूप सहजरित्या सोडवतात। चढता उतरता क्रम, त्यानंतर लहान संख्या, मोठी संख्या हे आम्हाला नवीन अनुभव आलेले आहे। हे उपक्रम वेगवेगळे जे आहेत ते आम्ही साधारणतः 2017-18 नंतर सुरू केलेले आहेत। म्हणजे आमचे मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक श्री निकम सर हे जेव्हा या शाळेत आले, त्यांनी शाळेचं म्हणजे वेगळं रूपच बदललं गेलं। त्यांना वेगवेगळे उपक्रम, त्यानंतर वेगवेगळं साहित्य, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन या गोष्टी वाई तालुक्यामध्ये अवगत असल्याने त्याचा निश्चितच आम्हाला फायदा झाला आणि आम्ही खूप सारं साहित्य मुलांसाठी बनवलेलं आहे। ही मुलं साहित्याद्वारे भरपूर असं शिक्षण घेत आहेत। आपल्या पेट्यातलं सुद्धा साहित्य मुलं वापरून त्याचा अध्ययनात वापर करत आहेत। धन्यवाद। खूप छान मॅडम। गणिती प्रगतीबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीनं बोललेला आहात की तुमची मुलं गणिताच्या ज्या मूलभूत क्रिया आपण ज्याला म्हणतो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार खूप छान पद्धतीनं करतायत आणि संख्यांमधले जे संबंध आहेत सगळे ते खूप छान पद्धतीने सांगतायत। भाषिक विकासाबद्दल काय परिस्थिती आहे तुमच्या विद्यार्थ्यांची हे थोडंसं स्पष्ट करा। तसं आपली भाषा ही मराठी आहे
तर मराठी भाषेमध्ये आमचे हे खेळ तर म्हणींचा खेळ असेल. आमच्या परिपाठाच्या वेळेस वेगवेगळा वेगळा उपक्रम असतो, की अर्धी म्हण आपण म्हणायची, ती म्हण पूर्ण करायची. त्यानंतर जर आम्ही स्पर्धा परीक्षेला मुलं बसवतो, मंथनसारखी परीक्षा असेल, तर मंथनसारख्या परीक्षेला जर मुलांना बसवलं आपण, तर त्याच्यातून भाषेचा विकास हा खूप फास्ट होतो. मग त्याच्यात एकवचन आणि एकवचन असतील, त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, यासाठीचे सरांनी तक्ते खूप छान बनवलेले आहेत. म्हणजे ते तक्ते एक एक तक्ता जर आपण दिला, तो पाठांतरासाठी दिला, लिहायला दिला, तरी तो तक्ता ती मुलं पूर्ण करत असतात. त्यानंतर अजून बरेच असे भाषिक खेळ आहे, की चित्रवर्णन असते. चित्र आम्ही खूप तयार केलेले आहेत. ते चित्रांचा वापर करून चित्रवर्णन मुलं करतात. स्वतःच्या मनाने ते श्रुतलेखनही करत असतात. त्यानंतर आपल्या भाषेच्या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे उपक्रम आहेत, तर ते उपक्रम पण आम्ही सतत राबवत असतो. खूप खूप छान मॅडम. खरं तर हे ऐकून घ्यायचं होतं. संबंध महाराष्ट्रभर दुर्गम भागांमध्ये मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला खूप अडथळे येतात असं सांगितलं जातं. पण इथं हे दोघेही शिक्षक ज्या पद्धतीनं काम करतायत, ज्या पद्धतीने या मुलांचा विकास होतोय, ते पाहता ह्या दोघांचंही करावं तितकं कौतुक थोडंच आहे. काही दिवसांपूर्वी फॉरेनवरून काही लोक येऊन आपल्या शाळेला भेट देऊन गेले होते. त्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. कॅनडा इथून आमच्या इथे फॉरेनची लोक आली होती, लेडीज होत्या. तर त्यांनाही सोशल मीडियाद्वारे, तसेच त्यांचे काही रिलेटिव्ह या ठिकाणी तारळे या गावी राहत असल्याने त्यांचं कॉन्टॅक्ट करूनच ते आलेले होते. तर त्यांनीही आपल्या या उपक्रमाचं खूप कौतुक केलेलं आहे. मेन म्हणजे आपल्या परसबाग असेल, तर या परसबागेचं त्यांनी पोषण आहारामध्ये कसा कसा उपयोग करतात याबद्दल खूप माहिती त्यांनी विचारून घेतलेली होती. तर शेवग्याच्या झाडाचं जे आपलं शेवग्याच्या पाल्याची भाजी आम्ही आहारामध्ये देत होतो. त्यानंतर शेवगा हा मुलांच्या आहारामध्ये आम्ही नियमित म्हणजे बऱ्यापैकी सांबार भात असेल तर आम्ही शेवग्याच्या शेंगाचा वापर मुलांच्या आहारामध्ये करतो. तर त्यांना ते ऐकून इतकं कौतुक वाटलं होतं, की म्हणजे जे काही आहे हे सगळं सेंद्रिय पिकवलं जातं या ठिकाणी आणि त्याचा वापर आम्ही पोषण आहारामध्ये केल्यामुळं मुलांचं पोषण हे चांगलं राहण्यास मदत होते. मग वेगवेगळी झाडं पण आम्ही लावण्याचा प्रयत्न केला. त्यात सफरचंद असतील, सफरचंद हे आपल्या वातावरणात या ठिकाणी येते. तर त्याचा जर समजा एखाद्या मुलाची परिस्थिती नसेल, तर त्याचाही उपयोग आम्ही करण्याचा प्रयत्न आहारामध्ये करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यानंतर आम्ही त्यांना उपक्रमही दाखवले. त्यांनाही ते उपक्रम खूप आवडले आणि त्यांनी सुद्धा फोटो या ठिकाणचे फोटो घेऊन तिथल्या मुलांनाही ते दाखवणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि त्यांनी आपल्याला या शाळेचं प्रगती पाहून त्यांनी आम्हाला थोडी आर्थिक मदतही केलेली आहे. खूप छान. या गावचं आणि या भागाचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे, की ज्या तारळे गावाचं नाव त्यांनी घेतलं, त्या तारळे गावातील माननीय श्रीयुत महेश पालकर साहेब, जे आत्ता विद्यमान शिक्षण संचालक आहेत आणि या गावातील माजी निवृत्त शिक्षण संचालक आदरणीय सुनील मगर साहेब, जे नुकतेच निवृत्त झालेले आहेत. याशिवाय अन्न व औषध प्रशासनातील माननीय आयुक्त श्री देशमुख साहेब ह्या गावचे रहिवासी आहेत. ही दोन मोठी माणसं किंवा पालकर साहेब शेजारच्या गावामध्ये आहेत. तर या गोष्टीचा त्रास झाला, आनंद झाला की शाळेच्या मुलांच्या विकासामध्ये फायदा झाला? या गोष्टीचा आम्हाला खूपच फायदा झाला. तर साहेबांचं नेहमी आता ढोरोशी गावातले मगर साहेब यांचं नेहमीच आमच्या शाळेकडं लक्ष असायचं. वेळोवेळी येऊन पाहणी करायची. पण फक्त मार्गदर्शन आणि खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आत्तापर्यंत. त्यांचं मार्गदर्शनामुळे या मुलांना सतत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तसेच वाचन करण्यासाठी त्यांनी पुस्तके पण उपलब्ध करून दिलेली होती. आणि त्यानंतर त्यांना वाटलं की या ठिकाणी 4थीपर्यंतची मुलं ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांनी चांगला करावा. यासाठी आम्हाला सतत मार्गदर्शन तर केलंच, परंतु त्यानंतर या ठिकाणी 11वी आणि 12वीचे वर्गही त्यांनी चालू केले. म्हणजे मुलांना आता 12वीपर्यंत ढोरोशी गावातच शिक्षण मिळणार आहे. तसेच आर्ट, कॉमर्स, सायन्स तिन्ही पद्धतीने तुम्ही ते त्या ठिकाणी अध्ययन करू शकता. खूप छान मॅडम.
मॅडमनी ज्या परसबागेचा उल्लेख केला त्याचे फोटो आता आपण पाहणार आहोत. आणि ही परसबाग फुलवण्यासाठी त्यांना अत्यंत चांगलं सहकार्य करणाऱ्या, खरं तर शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून या मुलांच्या मध्यान्ह भोजनाची आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या ज्या मावशी आहेत, ज्या या गावातीलच रहिवासी आहेत, तर त्या मावशींना मी इथं आमंत्रित करतो की त्यांनी इथं कॅमेऱ्याच्या समोर यावं. उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीच्या दीर्घ सुट्टीमध्ये या शिक्षकांना कोणताही मानसिक ताण न देता या सगळ्या परिसराचं खूप सुंदर संगोपन करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या या अशा या मावशी आहेत. मावशी प्लीज या इकडे जरा समोर घ्या. नाही मला समजायचं. मावशी बसा. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि ही शाळेतलं हे सगळं साम्राज्य सांभाळण्याचं काम तुम्ही कसं करता, किंवा ज्या भाज्यांबद्दल तुम्ही मला माहिती सांगितली तर ते कसं जमतं, कुठून आली ही प्रेरणा, का करावं असं वाटतं हे काम, हा तुम्ही कुठून उपलब्ध केला? आमच्या इकडे भागात असतं. आतापर्यंत कुणाला दिलंय का तुम्ही त्या औषधासाठी म्हणून? औषधासाठी नाही, खायलाच आम्हाला भेटत नव्हतं. आम्ही हौसनं खातो. व्हेरी भेटतच नव्हतं. आता खाणार 4-5 झाले आता आम्ही छान. थँक्यू. शाळेत शिक्षकाने आमच्या बरंचसं सहकार्य इथं केलेलं आहे. तिकडनं पाणी मिळले त्याच्यामुळे परसबाग आम्ही करू शकतो. त्या परसबागेत आमचा शेवगा, संत्री, पोपई, मोसंबी, आळू, मिरची, टोमॅटो, मेथी, पालक, बीट, मुळा असं आम्ही ते केलेलं आहे. आणि मुलांच्या जेवणासाठीच ती आम्ही भाजीपाला हा लावलेला आहे. मला जरी सुट्टी असेल तरी मी सुट्टी दिवशीसुद्धा येऊन त्या बागेला पाणी घालून बागेतील घाण काढून माझी मी जाती करत घरचं बघतच मुलं आमची लहान नाही, त्याच्यासाठी मी शाळेला सहकार्य नेहमी करत आहे. धन्यवाद. खूप छान मावशी. खरं तर नगर जिल्ह्यातून नोकरीनिमित्त इथं आलेल्या श्रीमती विजया आवारे मॅडम आणि याच जिल्ह्यातील शिक्षक संतोष निकम सर या दोघांनी हे गाव माझं आहे, ही शाळा माझी आहे, ही मुलं माझी आहेत या भावनेतून इथं राहून इथं मुलांच्या सोबत काम करून त्यांच्या गुणवत्तेच्या, त्यांच्या आरोग्याच्या, त्यांच्या शालेय पोषणाच्या आणि त्यांना एक चांगलं वातावरण कसं मिळेल या सगळ्यांचा विचार करून हे दोघेही इथं काम करतायत. संतोष निकम सरांची एक आठवण सांगायची झाली तर जेव्हा ज्ञानरचनावादाच्या शाळा सुरू झाल्या होत्या आणि ते वाई तालुक्यामध्ये नोकरी करत होते तेव्हा तत्कालीन सहसंचालक आदरणीय पालकर साहेबांनी आपला मुलगा त्यांच्या शाळेमध्ये शिकायला ठेवला होता. आणि तेच निकम सर आणि आवारे मॅडम इथं काम करतायत. या दोघांच्या या गुणवत्तेच्या प्रवासाला एनलायटन ब्रेन्स 1 या यूट्यूब चॅनलद्वारे मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातील सुजाण पालक, शिक्षक या शाळेपासून खूप काही शिकून घेतील, आदर्श घेतील, प्रेरणा घेतील. आमचा पुढचा व्हिडिओ लवकरच अशाच पद्धतीनं आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद.